मुंबईला फॉर्म भरला म्हणजे काम फिक्स होतं, जागा जास्त असतात. मुंबईला फॉर्म भरला म्हणजे अभ्यास जरी कमी असला, ग्राउंड कमी असलं तरी भरती होतं. मित्रांनो, असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंबईला फॉर्म कुणी भरायचा यावरच हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप मुलांचं असतंय मुंबईला एक फॉर्म भरायचा किंवा इतर जिल्हे. आपण आज फक्त मुंबईवरती बोलणार आहोत. मुंबईला फॉर्म कुणी भरायचा? इथं खरंच कॉम्पिटिशन एवढी सोपी आहे का? फॉर्म भरला म्हणजे लगेच सिलेक्शन होतं का? तर मित्रांनो, असं नाही. आपल्याला असं वाटतं जागा 100% जास्त असतात इतर जिल्ह्याच्या तुलनेत. पण मित्रांनो, तुम्ही जागेचं प्रमाण बघितलं आणि येणारे फॉर्म याचं जर अनुकरण केलं इथून मागच्या भरतीचं, तर मित्रांनो कॉम्पिटिशन सगळीकडे सारखीच आहे. मुंबईला फॉर्म कुणी भरायचा हे सांगतो तुम्हाला. मित्रांनो, ज्या मुलांना वाटतंय आपलं थोडं ग्राउंडला थोडं आपण कमी आहे, म्हणजे आपलं ग्राउंड बाकीच्या जिल्ह्याला कसं ग्राउंडचं मेरिट थोडं जास्त लागतं मुंबईच्या तुलनेत. मुंबईचं कसं आहे, मुंबईचं ग्राउंड थोडं हार्ड आहे. बाकीच्या ठिकाणी एवढी हॅरेसमेंट होत नाही आपली जेवढी मुंबईला होते, कारण की मुलं जास्त असतात, ग्राउंड जास्त लोकांचं घ्यायचं असतं. त्यामुळे तेवढं शक्य होत नाही जेवढं गावाकडं सरळ सरळ आपल्याला टाइमात सगळ्या गोष्टी होतात. म्हणून त्या ग्राउंडवरती आपल्याला तिथं चांगले मार्क्स येतात. मुंबईला कमी मार्क्स येतात, त्यामुळे मेरिट कमी लागतं. फक्त एवढं आहे, ज्या मुलांचं 40-42चं ग्राउंड आहे ते मुलं मुंबईला फॉर्म भरू शकतात. त्यामुळं काय होतं, ज्या मुलांचं 40-42चं ग्राउंड आहे ते इतर जिल्ह्याला फॉर्म भरला तर तिथं तुम्ही पेपरसाठीच क्वालिफाय होत नाही. मग ज्या मुलाचं ग्राउंड थोडं कमी आहे, म्हणजे लगेच तुम्ही 36 आणि 37 35चं ग्राउंड असेल तर नाही. मित्रांनो, सरासरी आहे पण अभ्यास टॉपचा आहे, अभ्यास एकदम चांगला आहे आणि तुम्हाला भरती व्हायचंच आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडून ही भरती चुकायला नको असं जर तुमचं टार्गेट असेल तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण की मुंबईला थोडं मेरिट ग्राउंडचं कमी लागलं तर पेपर तुम्ही टॉपचा मारला तर इकडचं तिकडे कव्हर करून तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि जर तुम्ही समजा 40-42चा ग्राउंड आहे आणि बाहेरच्या जिल्ह्यात फॉर्म भरला, अभ्यास चांगला आहे तुमचा, पण तुम्ही जर पेपरलाच क्वालिफाय झाले नाही तर मग त्या अभ्यासाला कोणी विचारतं का? नाही. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, मेन म्हणजे मुंबईचं वातावरण. जेव्हा आपण ग्राउंड देतो तेव्हा ते आपल्याला सूट होतंय का? काही मित्रांना नाही चालत. मुंबईत आल्यानंतर त्यांना गुदमरल्यासारखं होतं आणि ग्राउंड 1600 पळणं हे लांबची गोष्ट आहे. त्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि महत्वाची, जर आपलं सिलेक्शन झालं तर आपण मुंबईत नोकरी करू शकतो का? या सगळ्या गोष्टीचा विचार करा. खूप असतं मित्रांनो, आपल्याला अगोदर असं असतं, भरती व्हायच्या अगोदर आपल्याला वाटतं कुठेही का व्हायला पाहिजे. एकदा झाल्यानंतर आपल्याला तिथं नोकरी करावंच लागते. मुंबईसारखी नोकरी कुठंच नाही. पण जो ट्रॅव्हलिंगचा जो त्रास आहे मित्रांनो, तेवढा त्रास जर तुमच्याकडे सहन करण्याची कॅपॅसिटी असेल तर 100% तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकता. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगितल्यात, ज्या मी अनुभवल्यात. स्वतः मी इथं नोकरी करतोय, फॉर्म भरून पहिल्याच भरतीत भरती झालो होतो. कॉम्पिटिशन सगळीकडे हायच आहे आणि मुंबईला पण कमी नाही. त्या सर्व गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. जो तुमचा मित्र असेल कोणी, त्याला मुंबईला फॉर्म भरायचा असेल किंवा कुठं फॉर्म भरायचा याच्यात संदिग्धता असेल तर त्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर आणखी तुमच्या याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.